आपले लाडके हृदय सम्राट यांना मी खूप खूप आभार मानते की आज त्यांनी मला सन्मान दिला, पुरस्कार दिला। भाऊ तुमचे खूप आभारी आहे। तुम्हाला खरं सांगू, मी माझ्या भाऊंना दिवस रात्र त्रास देत असते। भाऊने इतके मेसेजेस घालत असते की मी म्हणजे मलाच काहीतरी वाटतं की मी भाऊने एवढं का त्रास देते। भाऊ माझ्या म्हणजे ज्या तऱ्हेने मला 4 वर्ष पद दिलंय आणि मी जी लढते ती लढाई मी लढते, पण मला कुठेतरी माझी बाजू कमी पडते। मला पुरस्कार दिला त्याच्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे तुमची, पण माझी मीरा भाईंदरचे दिव्यांग अजून सुखी नाहीये। मला माझ्या मीरा भाईंदरच्या दिव्यांगांना न्याय पाहिजे आहे। तुम्ही ठाण्याची जबाबदारी माझ्या जिल्ह्यावर टाकली। माझे ठाण्याचे दिव्यांगचा पण प्रश्न जो माझ्या पुढे येतोय, त्यांना अजून 2 पेन्शन नाही मिळाली भाऊ। आता मागेच आम्ही 13 जानेवारीला आंदोलन केलं, 1 पेन्शन त्यांच्या खात्यात आली। अजून पण माझ्या ठाण्याच्या दिव्यांगांना स्टॉल बाकी आहेत, मीरा भाईंदरच्या दिव्यांगांना स्टॉल बाकी आहेत। आम्ही आंदोलन करतो, आम्ही रात्रंदिवस भाऊ तिकडे बसतो, पण आम्हाला कुठेतरी काहीतरी चुकतंय। ते जर तुम्ही न्याय आम्हाला दिलात ना, तुम्ही मीरा भाईंदरला पुढच्या महिन्यात आलात, तुम्ही ठाण्याचे प्रश्न सोडवलात, तर मी तुमची फार फार आभारी असेन। भाऊ आजचा पुरस्कार नाही, माझ्या दिव्यांगांना स्टॉल मिळेल, माझ्या दिव्यांगांना पेन्शन भेटेल, तो माझा पुरस्कार असेल। आज माझे दिव्यांग बच्चू कडू साहेबांवर माझ्यावर विश्वास ठेवत आहेत। आज कुठेही भाऊनी बोलवलं ना, वेड्यासारखी धावत येत आहेत भाऊ, ते कुठेही। तर माझ्या त्या दिव्यांगांबद्दल मला तुम्हाला विनंती करायची आहे की माझ्या दिव्यांगांना न्याय मिळाला पाहिजे आणि तुम्ही ठाण्यात आणि मीरा भाईंदरमध्ये या आणि त्या अधिकाराच्या मानेवर बसून प्रश्न विचारा की का कुठे चुकतंय काजल नाईकचं की तुम्ही तिला इतके आंदोलन करायला लावताय। एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो।